नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 31 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता 31 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 31 डिसेंबर पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी। सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, या प्रश्नाचं चला घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल की सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या घडामोडींचा 100% परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होत असतो। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा भाव आहे सीबॉट वरती तो आहे $10 प्रति बुशेल्स। लक्षात घ्या, हा 3.5 ते 4 वर्षाखालचा निच्चांकी स्तर आहे। याच्या खाली सोयाबीनचा भाव जाऊ शकत नाही, गेला तर टिकू शकत नाही। याचा अर्थ लक्षात आला का की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्यासाठी पोषक परिस्थिती आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सीबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव जर $10.5 प्रति बुशेल्स क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको। मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होणाऱ्या सकारात्मक बदलाचा परिणाम काय देशातील सोयाबीनच्या भावावरती सुद्धा तेजीचं साम्राज्य प्रस्थापित करू शकतो? होय। तर लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीमुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा 3 ते 4% वाढू शकतो। सोबतच महायुतीला जे घवघवीत यश मिळालं त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसोबत लाडक्या शेतकऱ्यांचाही हात आणि पाठिंबा आहे। आणि याच्यामुळे लक्षात घ्या की महायुती सरकार या ठिकाणी डिसेंबर महिन्यात हमी भावावरती सरसकट सोयाबीन खरेदी करण्याच्या तयारीत आहे आणि सोबतच जी सोयाबीन आहे त्याला त्या ठिकाणी निर्यात जी होते त्याला अनुदान देण्याची शक्यता आहे। या दोन धोरणामुळे सोयाबीनच्या भावामध्ये जर आपल्याला डिसेंबर महिन्यात चांगली तेजी येताना दिसली तर मला वाटते आश्चर्य वाटायला नको। आणि लक्षात घ्या, जो सध्याचा भाव आहे जो 4000 ते 4500 दरम्यान आहे, हा बाजारभाव 100% डिसेंबर महिन्यात वाढणार आणि डिसेंबर महिन्यात कमीत कमी सोयाबीनची भाव पातळी 4300 ते 4800 दरम्यान राहणार, याबद्दल हरकत नाही किंवा काही शंका उपस्थित करायचं कारण नाही। आणि एक गोष्ट तुमच्या मनातील कुतूहलाचा उत्सुकतेचा प्रश्न, काय 5000 पण भाव मिळणार का आपल्या डिसेंबर महिन्यात? लक्षात घ्या, 4300 ते 4800 ची ही भाव पातळी 100% गृहीत धरून चला। एखाद दुसऱ्या वेळी 5000चा भाव मिळाला तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको, पण तुम्ही 5000च्या या ठिकाणी असताना वाढ बघत बघा 5000 होईल 5000 होईल, पण अशा परिस्थितीत भाव 4700 होईल, 4800 होईल, 4900 होईल। तिथं जर ही तेजी तुम्ही सोडून दिली तर तुमचं नुकसान होऊ शकते का नाही?
म्हणून लक्षात घ्या 31 डिसेंबरपर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 4,300 ते 4,800च्या दरम्यान राहील। विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा एवढाच सल्ला आहे, 4,500च्या वर सोयाबीनचा भाव आला की आपल्या आर्थिक गरजेनुसार जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा, कारण सोयाबीनचा भाव काय 5,000च्या वर जाण्याची जास्त शक्यता नाही, गेला तर टिकण्याची शक्यता नाही। म्हणून येणारी प्रत्येक तेजी या ठिकाणी आपल्यासाठी सुख मानून तेजीमध्ये जर थोडी सोयाबीनची विक्री केली तर 100% होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांचे आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।